नमस्कार, जय भीम, नम बुद्धाय. रसिक प्रेक्षको, मी प्रशांत धन्वंतरी टॅलेंट महफिल या सदराखाली आपल्या सर्व बौद्ध बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महामानव भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या महाजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझ्यासाठी नाही, अख्ख्या देशासाठी आनंद उत्सव साजरा होतोय. हा मोठा सण साजरा केला जातो. आज अख्ख्या देशामध्ये आमच्या बाबांची जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर मागच्या वर्षी म्हणजे 2020 वर्षी कोरोनाच्या लाटेमुळे थोडं दुःखाचं सावट होतं, तरी सुद्धा आम्ही आमच्या बाबांची जयंती आपल्या परीने साजरी केली. याही वर्षी थोडंसं दुःखाचं सावट आहे. थोडंसं डिस्टन्स ठेवून, काळजी घेऊन आपण हाही सण आज उत्साहात साजरा करणार आहोत. कुठल्याही आपल्या या सणाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेणार आहोत. आणि मी सुद्धा त्यासाठीच हा कार्यक्रम माझ्या घरी साजरा करत आहे. प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून मी 14 एप्रिलला हा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमात मी, माझी मुली, माझी धर्मपत्नी रेखा सर्वच जण सामील असतात. परंतु आज फक्त हा छोटेखानी कार्यक्रम मी आपल्या समोर करणार आहे. हा कार्यक्रम आजच्या पुरता साजरा न करता ह्या कार्यक्रमाची रूपरेखा अर्धा तासासाठी न करता हा कार्यक्रम कायमस्वरूपी होत झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी 24 तास नाही तर प्रत्येक दिवशी आणि वर्षभर साजरा केला पाहिजे. तरच बाबासाहेबांसाठी आपण काहीतरी केल्यासारखं होते. बाबासाहेबांच्या विचारांबद्दल किंवा बाबासाहेबांबद्दल मी बोलणं म्हणजे मी पामर काय बोलणार त्या व्यक्तीबद्दल. परंतु मी जर काही बोललो तर सूर्याला पंती दाखवल्यासारखं होईल. पण अख्खं जग आमच्या बाबासाहेबांबद्दल काय बोलतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. खातो तो घास, घेतो तो श्वास. खातो तो घास आणि घेतो तो श्वास. बाबा फक्त तुमच्यामुळे आणि फक्त तुमच्यामुळे. याचबरोबर अमेरिका एवढा प्रगल्भ देश आपल्या बाबासाहेबांबद्दल तिकडचे जे ओबामा जे होते ते म्हणायचे, बाबासाहेब हमारे देश में जन्मे होते तो हम उन्हें सूर्य कहते हैं. तर सगळं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साउथ अफ्रीका नेल्सन मंडेला या म्हणतात, भारत से लेने लायक एक ही चीज है और वह है डॉक्टर बाबासाहेब द्वारा लिखा गया हुआ संविधान. हंगरी या देशामध्ये हमारी लड़ाई हम बाबा साहेब आंबेडकर की क्रांति के आधार पर लड़ रहे हैं. त्याच्यानंतर नेपाळमध्ये हमारा आने वाला संविधान भारतीय संविधान पर आधारित होगा असं तिकडचे पीडीसी म्हणतात. त्याच्यानंतर पाकिस्तान हा देश तिकडचे सेलमध्ये जे बी सेल इन पाक मध्ये होते ते म्हणायचे, अगर हमारे देश में बाबा साहेब रहे होते तो हमें धार्मिक कट्टरता मिटाने में आसानी होती. इंग्लैंड में अगर भारत को पूर्ण स्वतंत्रता चाहिए तो डॉक्टर बाबा साहेब जैसे अनुभवी निष्पक्ष राजनीति तज्ञ और समाजशास्त्री को संविधान सभा में होना चाहिए. हे कोण म्हणतं? आझादीच्या पहिल्या तिकडचे गव्हर्नर म्हणत होते. जपानमध्ये जेव्हा बाबासाहेबांची मूर्ती लावली गेली त्यावेळेला तिकडे म्हटलं गेलं की डॉक्टर बाबासाहेब ने मानवता की सच्ची लढाई लढी थी. ऊर भरून येतं हे सगळं ऐकल्यानंतर बाहेरच्या देशामधून. त्याच्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा बाबासाहेबांची मूर्ती लावली गेली त्यावेळेला तिकडच्या लोकांनी म्हटलं, स्टुडंट्स लोकांनी म्हणजे छात्र लोकांनी म्हटलं की हमें गर्व है कि यूनिवर्सिटी में एक ऐसा छात्र पढ़ा था जिसने भारत का संविधान लिखा था. आता आपल्या भारत देशातले श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात, मुझे अपने संविधान पर गर्व है और हमारे देश का संविधान यह राष्ट्रीय ग्रंथ है. बौद्ध बांधव अभिमानाने छातीवर आणि भरून निघतं ज्यावेळेला असे शब्द आपल्या कानावर पडतात. आपण कुठेतरी मागे आहोत का असा विचार पडतो मला.
बाबासाहेबांचे विचार आपण घरोघरी पोचवायला कुठेतरी मागे पडतो आहोत. मतदान येतं, आपण तेवढ्यापुरती ते विचार मांडतो, त्याच्यानंतर आपण आपल्या कामाला लागतो. मी तुम्हाला उपदेश करायसाठी हा कार्यक्रम ठेवलेला नाहीये. मला आलेला आत्ताचा अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी मी हा कार्यक्रम ठेवला आणि हा अनुभव थोडक्यात मांडतो. मी दरवर्षी कार्यक्रम करतो आणि प्रत्येक वेळेला बाबासाहेबांची गाणी म्हणत असतो. ही गाणी म्हणत असताना ही गाणी कुठेतरी पाठ करावी लागतात, कारण इतकी सोपी ही गाणी नाही आहेत. त्याच्यामध्ये गायनातले म्हणजे आवाजातले देव प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे इतके भयानक आवाज आहे, पहाडी आवाज आहे. म्हणजे आमच्यासारख्यानी गाणी म्हणूच नाही, इतका आवाज आमच्याकडे येऊ शकत नाही. पण बाबासाहेबांच्या प्रेमापोटी हे गाणं मला म्हणावंच लागतं. ही 4-5 गाणी जी काही मी म्हणणार आहे त्या सर्व गायकांची, जे प्रल्हाद शिंदे सर आहेत, आनंद शिंदे सर आहेत, यांची माफी मागूनच ही गाणी मी म्हणणार आहे. पण ही गाणी मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो, सराव करत होतो, ही गाणी माझ्या घरात लागत होती. ही गाणी रोज रोज ऐकल्याने 2-3 दिवसामध्ये माझ्या घरामध्ये माझी मुलं, माझी पत्नी, शेजारी येणारी जाणारी बाकीची लोक ही गाणी सुद्धा म्हणू लागली. हा फक्त फरक 3 ते 4 दिवसात पडला. अशी बाबासाहेबांची गाणी रोज आपल्या घरी का नाही लागत हो? दुःख वाटतं. सलमान खानची गाणी, शाहरुख खानची गाणी आणि अनेक ऍक्टर लोकांची गाणी आपण आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ लावत असतो. आजकालची लहान लहान मुलं सुद्धा मोबाईल मध्ये तीच गाणी ऐकत असतात आणि आपण मोठेपणा सांगतो की माझा मुलगा गायक होणार आहे, माझा मुलगा सलमान खानचं गाणं म्हणतो, सलमान खानचा डान्स करतो. मग शाळेमध्ये एखादं गॅदरिंग असू द्या, कुठलं फंक्शन असू द्या, कोणाचा वाढदिवस असू द्या, आपण ह्या हिरो लोकांची गाणी त्यांना म्हणायला लावतो. बरोबर का चूक? असं होता कामा नये, असं होता कामा नये. तुमच्या मुलाला इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा, माझी काही त्याबद्दल दुमत नाही, माझं काही तुम्हाला सांगणं नाही. परंतु प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा विचार जन्माला आला पाहिजे एवढं लक्षात घ्या. जी बाई बाळाला जन्माला देते त्याच्या आधी तिने बाबासाहेबांचे विचार आपल्या गर्भात निर्माण केले पाहिजे. येणारं बाळ बाबासाहेबांसारखं नाही याला चालेल, परंतु बाबासाहेबांसारखा विचार घेणारा असं बाळ जन्माला येऊ द्या. कारण बाबासाहेब एकच होते आणि एकच झाले, पुन्हा नाही होणार. पण त्यांचे विचार जर प्रत्येक बाळाच्या जन्म पोटी आले, मनात आले, डोक्यात आले, तर मग तो पुढे डॉक्टर होऊ दे, काही होऊ दे, समाजाचं कल्याणच करेल अशा आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. शांती तुताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा चलावो, प्रथम नमो गौतमा. शांती तुताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा चलावो, प्रथम नमो गौतमा. तथागताची तत्व प्रणाली आचरण्याची मुभा मिळाली. जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा,
इरेला रम्य चंद्रमा आज उदेला इथेच थोडे रमा इथेच थोडे रमा शुद्ध शिलाचं ढेर उत्तम शरणम गाओ गाण करूया पावन आपले जीवन होन सारे जमा होन सारे जमा शांती तुताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा जाऊन या आश्रमा प्रथम नमो गौतमा नमस्कार. आता मी दुसऱ्या गाण्याकडे वळतोय. या गाण्याचे बोल असतील भीमासारखा बाळ जन्मायावा. या गाण्यासाठी मी प्रल्हाद शिंदे श्रीयुत प्रल्हाद शिंदे यांची क्षमा मागतो, कारण गाण्यामध्ये तसा आवाज न बसणं किंवा पहाडी आवाज न असणं हे मला नाही जमणार. तरी मी प्रयत्न करतोय. काही चूक झाल्यास क्षमा असावी. हॅलो 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 बोल भीमाचे ध्यान ठेवा, घरोघरी आंबेडकर व्हावा, पोत हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. बोल भीमाचे ध्यान ठेवा, घरोघरी आंबेडकर व्हावा, पोत हा प्रत्येकाने घ्यावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. अशा विचार प्रत्येक घरोघरी असले पाहिजे. करावी शिक्षणाची दिगा, करावी भीमापरी अभ्यास, ज्ञानाने होईल मूर्तियास, असा ते जोमय ज्ञान प्रकाश, जगाला हाच प्रकाशावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. घरोघरी बाळ जन्मयावा. नेता भाव तरस भाव, भीमापरी भाव जगी नाव, नव्हती धन दौलतीची हाव, असा निस्वार्थी भीमराव, मार्ग दाविला मनोवा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. असे विचार तरी घरोघरी आले पाहिजे. देशभक्तीची असावी जाण, भीमासम असावा
नीर अशी ही घटना लिहिली महान असा ज्ञानाचा अभिमान भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. आशा करतो गाणं नक्कीच आवडत असतील. जिथे असाल तिथून टाळ्या वाजवा जोरदार. दाविले बुद्धाचे देवा केला या विश्वाचा उद्धार. नको हो विसरू ते उपकार भीमाचे स्वप्न करू साकार प्रथम संदेश हा द्यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. बोल भीमाचे ध्यान ठेवा घरोघरी आंबेडकर व्हावा बोध प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा. रसिको, तिसऱ्या गाण्याकडे वळतोय. लाल दिव्याच्या गाडीला. इथे सुद्धा आवाज मिलिंद शिंदे यांची क्षमा मागून मी गाण्याला सुरुवात करतोय. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला. कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. भिकारी आता आली भारदारी त्या माडीत गाडीत आता शंकर भरणारी. तू कुणाचा भिकारी आता आली भरणारी त्या माडीत गाडीत आता शंकर भरणारी. जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यात वाडीला जत्रा उरूस करतोयस तुझ्या खेड्यात वाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. बोला बोला. अरे माझ्या बाबासाहेबांचं योगदान आहे ते. पंचपक्वान खाणारा कधी तोंडात जय भीम शिळ तुकड चारल त्यांना करतोय सल्लाम. पंचपक्वान खाणारा कधी तोंडात जय भीम शिळ तुकड चारल त्यांना करतोय सल्लाम. तुला मुगाचं नव्हती कुठं मंदिर चौडीला तुला मुगाचं नव्हती कुठं मंदिर चौडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. बोला बोला. अरे माझ्या बापाचं योगदान आहे. करता येतो.
समशानी अरे बघता गिधडांचं मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता समशानी असता गिधडांचं आता महाग तू वेड्या आता बेडीन गांडीला आता महाग तू वेड्या आता बेडीन गांडीला आहे कोणाचं योगदान गडव्यात गाडीला आहे कोणाचं योगदान दिव्याच्या गाडीला अभिमान माणूस केला तुझ्यासाठीच सर्व वेचिलं तू विसर भीमाचे बोल गर्वाने जय भीम बोल तुला अभिमान माणूस केला तुझ्यासाठीच सर्व वेचिलं नको विसर भीमाचे बोल बोल गर्वाने जय भीम बोल भीम कार्यात गाव कधी वेळ न दौडीला भीम कार्यात गाव कधी वेळ न दौडीला आहे कोणाचं योगदान झाला दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान झालं दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान झालं दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान झालं दिव्याच्या गाडीला बोला बोला सगळ्यांना सांगा कोणाचं योगदान आहे अरे योगदान माझ्या भावाचं आहे जय भीम धन्यवाद आता आपल्या समोर भीमराजा यांनी पुढारी होईल का हे गाणे मी सादर करतोय प्रयत्न करतोय प्रथम श्री मिलिंद शिंदे यांची क्षमा मागतो सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस घरा सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस घरा जन्माला येईल माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माना पाला कधीच नाही चुकून हरमपला धनराशीला पावन कधी कर्तव्याला चुकणारा वादळातली समाज नौका वादळातली समाज नौका किनारी लावशील का माझ्या भीमराया सांगा पुढारी होईल का
माझा भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? करुणेचा सागर होऊन करुणेने कणवणारा दीन दलितासाठी दिनरात्री तळमळणारा भीमासारखा कर्तृत्वाचा भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का? माझा भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? या वाणी सांगा पुढारी होईल का? देशी विदेशी जनता जाणून चुकीत होई अशी भीमाची करणी जिला जगात मोलच नाही अशी सबोधन दलितांची अशी सबोधन दलितांची ओझी व्हाईल का? माझा भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझा भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा सुधारणाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा जन्माला येईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? धन्यवाद. या कार्यक्रमाचा शेवटचा गाणं असेल अशा करतो तुम्हाला पसंत आला असेल नक्कीच पसंत असेल. उतरले कोणी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे लिंगोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीले कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती. एक ज्ञान ज्योतीले कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तुंबडे भीमा तुझ्या जन्मामुळे कोटी गुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.
तुझे वृक्ष होताच तैसा समाज, हिरवी हिरवे पाने आईली तयालाच आज. तुझे वृक्ष होताच तैसा समाज, हिरवी हिरवे पाने आईली तयालाच आज. अमृताची आली वेळे हेमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी डोळे हेमा तुझ्या जन्मामुळे. काल कवळी मोलची जेव्हा म्हणते होते, आज मुळे जगताशी प्रेमाचे नाते. काल कवळी मोलची जेव्हा म्हणते होते, आज मुळे जगताशी प्रेमाचे नाते. बुधाकडे जग हे वळे हेमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी डोळे हेमा तुझ्या जन्मामुळे. उतरली कोटी डोळे हेमा तुझ्या जन्मामुळे. उतरली कोटी डोळे हेमा तुझ्या जन्मामुळे. रसिको, आज मी छोटासा प्रयत्न आपल्या वातावरण प्रसन्न संगीतमय करण्याचा प्रयत्न केला. आज मोठा उत्साह घरोघरी साजरा होत आहे. त्यात थोडासा माझा तिळाचा वाटा म्हणून आम्ही कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला. खूप टफ होता, कारण बाबासाहेबांबद्दल बोलणं म्हणजे एक नाही तर 100 जन्म घ्यावे लागतील. एवढं मला माझी अक्कलही नाही आणि ज्ञानही नाही. पण मी गाणी म्हणू शकतो आणि तो गाण्याचा प्रयत्न केला. हे म्हणत असताना 2 गोष्टी माझ्याकडून चुकल्या आहेत, त्याची क्षमा मी पहिली पण मागितली. ती म्हणजे माझं कराओके ट्रॅक हे व्यवस्थित नसल्यामुळे थोडंसं पुढे मागे होत होतं. दुसरं, ही जी गाणी इतक्या बहारदार गायलेली महान गायक आहेत, ही गाणं मी म्हणणं म्हणजे बापरे आता काय सांगू. तरी मी हा छोटासा प्रयत्न केलाय. काही चूक झाली असेल क्षमा करावी, कारण हा आनंद माझा जसा आपला आहे तसा माझा आहे. आणि यापुढे असाच कार्यक्रम आज नाही तर 15, 16, 17, 18, 32, 34, 100 वर्ष हा कार्यक्रम चालू राहिला पाहिजे, अशी प्रार्थना आणि अशी विनंती करून आजचा कार्यक्रम मी इथे संपवतो. आपल्या सगळं बुद्ध बांधवांना जय भीम, जय भीम, जय भीम.